कुठे येऊ देऊ नका, नाहीतर ती दामिनी मुजुमदार मला आयुष्यातून उठवेल. तुझं नाव कुठंही येणार नाही. हे घे तुझे पैसे. सुधाकर, त्या दामिनी मुजुमदारनं पुराव्याची फाईल ताब्यात घेतली होती तेव्हा हरल्यासारखं वाटत होतं. पण आता ह्या डिग्रीनं खूप मोठं काम केलंय आपलं. आता सगळ्यात आधी ही डिग्री धैर्यरावांना दाखवायला पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांच्या आईचा गुन्हेगारी चेहरा कळेल. देवीसारखं मानतात ते त्याला, पण आता ही डिग्री बघितल्यावर तोंड देखील बघणार नाही त्या दामिनी मुजुमदारचं. आजवर त्या बाईमुळं अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेत. आता तिला धडा शिकवायचा असेल तर धैर्यरावांना आपल्या बाजूनं करायलाच हवाय. मधुसूदन, ही डिग्री बघितल्यावर धैर्य मुजुमदार नक्की आपल्याला साथ देणार. काळजी करू नकोस. चला आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया. बोला नाना. मॅडम, तो मधुसूदन नाईक तुमच्या मागे हात धुवून लागलाय बघा. त्यानं बोरकरची खोटी डिग्री मिळवल्या आणि तो ती धाकल्या मालकाशी दाखवायला निघालाय. आता थेरडा धैर्यपर्यंत पोहोचलाय म्हटल्यावर खोटी डिग्री तर दाखवणारच ना. पण त्याला अजून हे माहित नाही की ही दामिनी मुजुमदार शत्रूच्या नेहमी 10 पावलं पुढेच असते. आधी पाणी गरम करायचं की दूध गरम करायचं? नाही, आधी कॉफी मस्त अशी फेटून घ्यायची, कारण माझ्या सवीला फेस आलेली कॉफी जास्त आवडते. राईट. आता यात साखर टाकायची की नंतर टाकायची? नाही, आधीच टाकायची. मग आता साखर शोधायला लागणार. तुम्हाला ना गोष्टी समोर असतात पण दिसतच नाही. मधला डबा ना, याच्यात मी बघितलं होतं, याच्यात आहे ना साखरच आहे. साखर टाकायची 2 चमचे. 1 2. साखर टाकल्यावर काय काय करायचं? बाप रे, धैर्य मुजुमदार सकाळ सकाळ किचन मध्ये कसं काय बरं? बायकोच्या प्रेमासाठी. त्याचं काय झालंय ना, गेले काही दिवस माझी बायको जरा जास्तच अस्वस्थ आहे. त्यामुळे म्हटलं मस्त सकाळी सकाळी उठून स्वतःच्या हातानं तिच्यासाठी कडक अशी कॉफी बनवली. वा, बायको फार नशीबवान आहे तुमची. एवढ्या प्रेमानं कॉफी बनवणारा नवरा मिळालाय तिला. नशीबवान तर आहेच, पण जास्त नशीबवान ना मी आहे, कारण एवढी गुणी बायको मला शोधून सुद्धा सापडली नसती. बरं, चला आता कॉफी बनवतो. पटकन कॉफी प्यायची, रेडी व्हायचं आणि डॉक्टरांकडे जायचंय आपल्याला. हो. बघ, कोणाचा फोन आलाय मला.
आता लेकीपेक्षा जावई जास्त महत्वाचा झालाय. म्हणजे आता रोज सकाळी मला फोन येणार, जावई बापू गुड मॉर्निंग. तुला नाही येणार. धैर्य, तुम्ही किती काही म्हणालात ना तरी पप्पांसाठी सगळ्यात जवळची व्यक्ती मीच असणार. एवढा कॉन्फिडन्स आत्ता प्रूव्ह करून दाखवतो. हॅलो. हॅलो. हां धैर्यराव, कशी आहे आता तुमच्या आईची तब्येत? बरी आहे आता. एक काम होतं म्हणून सकाळी सकाळी फोन केला. तुम्ही आणि सावी मला तातडीनं भेटायला येऊ शकता का? खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं तुम्हाला. ते असं फोनवर सांगता येणार नाही, भेटल्यावर कळेल. पण लवकरात लवकर भेटणं महत्वाचं आहे. पण पप्पा, बाहेर का भेटायचंय? नाही म्हणजे घरात नीट बोलता आलं असतं ना. कुठं भेटायचं हे मी तुम्हाला मेसेज करून सांगेन, तिथंच भेटू. बरं ठीक आहे. ठीक आहे, तपोवनजवळ भेटू. धैर्य, पप्पांनी का बोलवलं असेल आपल्याला? काय विचारायचं असेल त्यांना? म्हणजे आता कालच तर त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, सगळं ठीक होतं. त्यांना तुमच्याबद्दल काय विचारायचं असेल का? म्हणजे तुमच्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो अजून गेला नसेल का? सावी, बास काय चाललंय हे? किती विचार करतेस? आणि कुठे गेली माझी बेधडक आणि धाडसी सावी? हा, म्हणजे मी ज्या सावीला ओळखतो ना ती अशी एवढी घाबरणारी नाहीये बरं का. समोर जर एखादा प्रश्न आला तर कंबर कसून त्याला उत्तर देणारी आहे. धैर्य, अहो पण पप्पांनी आपल्याला भेटायला का बोलवलंय ते सांगितलंच नाहीये. आता भेटल्यावर सांगतीलच की तुला फोनवरच सगळ्या प्रश्नांची उत्तर हवीत. हा, जरा तिकडून चमचा दे. हा. चला आता पटकन कॉफी प्या, आवरा, मग आपण निघू. कशी झाली? काय? काय काय